प्रभावी मृत्यू झालेला आहे. नाही, कसं आहे की मी सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय की हॉस्पिटल्सची सामाजिक जबाबदारीच हॉस्पिटल्स विसरत चालले. फक्त अर्थकारण आणि या क्षेत्राचं झालेलं व्यापारीकरण यामुळे डॉक्टर्स वैद्यकीय क्षेत्राचं जे पुण्याचं काम, तुमची आर्थिक तोटा सहन करून कोणी मला काम करायला सांगत, त्याच्यातली जी सामाजिक जबाबदारी ती ओळखायला तर लोक हळूहळू विसरायला लागले. म्हणूनच ते भिसे प्रकरण झालं. अत्यंत दुर्दैवी आहे. एखाद्यावरती ठीक आहे, पैसे भरेल ना, कुठे पळून जातो का? काय झालं ते माणुसकीला धरून नाही. आणि हे महाराष्ट्रात अनेक हॉस्पिटल्समध्ये चालतं. आमचा संबंध राजकारणात असल्यामुळे जास्त येतो हॉस्पिटल्सशी. ज्या पद्धतीने एकंदर म्हणजे या व्यवसायातला जो दृष्टिकोन झालाय लोक बघण्याचा, एकदम तिटकारा येईल असा दृष्टिकोन, आणि हे काही योग्य नाही असं माझं मत आहे, माझं स्वतःचं मत आहे. आता 1 रुपया तत्वावरती अशा प्रकारच्या हॉस्पिटलना दिलं गेलं देखील अशा प्रकारची नाही, असं आहे की ही जुनी पद्धत आहे की आपण सामाजिक सेवाभावी संस्थांना स्वस्त दरात देतो, कारण का समाजाचं हित जपण्याचं काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असते. आणि हे केलंय, असं नाही की लोकांनी केलं नाही. आता बदललेल्या परिस्थितीत लोकांचा दृष्टिकोन बदललाय. म्हणजे ज्या हॉस्पिटल्सना 1 रुपयाने, अशा अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत, हेच हॉस्पिटल नाही आहे, अनेक हॉस्पिटल्सना असे 1 रुपयाने तुम्ही भूखंड दिलेले आहेत. अत्यंत चांगलं काम करतात. मी का असं वागले मागच्या आठवड्यात हे अनाकलनीय, म्हणजे काही समजायला मार्गच नाही. तुम्ही ट्विटमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की मुख्यमंत्री कार्यालयाने नाही, मुख्यमंत्री कार्यालयाने फोन केला म्हणून तुम्ही काम करा हे अपेक्षित नाही आहे. तुम्ही काम करा हे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगून तुम्ही घाबरून काम करायला पाहिजे. तेही तुम्ही घाबरणं सोडलंय, हेच आश्चर्य वाटतं. म्हणजे तुम्ही जर मुख्यमंत्री कार्यालयाला जर विचारत नसाल तर तुम्ही सर्वसामान्यांना काय विचारणार? सर्वसामान्यांना विचारण्याची पद्धतच संपली आहे. आरोग्य विभाग आरोग्य विभाग वगैरे हे काही सरकारी काम आहे असं माझं मत नाही. पण एकंदरीतच वैद्यकीय व्यवसायामधली जी सामाजिक बांधिलकी आहे ती जपली पाहिजेत असं माझं मत आहे. मात्र पाहिलं तर आता अहवाल येणार आहे, समिती गठीत केलेली आहे. अगोदर देखील कळव्याचा असं त्या समिती गठीत होते, तो अहवाल येतो, तो जातो कुठे, तो अहवाल कसा मॅनेज होतो, कुठले डॉक्टर्स तो मॅनेज करतात. कळव्यामध्ये एवढी माणसं मेली, एका दिवसात 33 माणसं मेली. त्यांची प्रेत कशी ठेवली होती ती मी स्वतः जाऊन रात्री बघितली. कसला अहवाल? त्यांच्याच मित्र चौकशी करतात, चौकशी करणाराही मॅनेज होतो, सगळं मॅनेज करून सगळा अहवाल बिहवाल गायब होऊन जातो. ICU मध्ये 8 तास प्रेत ठेवलं होतं कळवा हॉस्पिटलमध्ये, आणि मी स्वतः जाऊन ते प्रेत बघितलं. काही फायदा नाही या असं, म्हणजे चौकशी बिवकशी हे थोता नसतं. असं होतं, मात्र असा ठपका कोणावर लागेल की एकंदरीत कोणावरही ठपका लागणार नाही, याच्यात सगळे निर्दोष सुटतील. गेलेली काही ती लहान बालकं आणि त्या कुटुंबाला झालेल्या यातनांची परतफेड काय होऊ शकत नाही, आणि याला काय अर्थ नसतो. मात्र 2 राष्ट्रवादीच्या त्याबद्दल मला काय माहित नाही, पण शरद विरोधात नाही ते नव्हते असं म्हणणं आहे, मला माहित आहे त्याच्यातली काय मला माहिती. पण पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की पक्ष वक्फ कायद्याच्या विरोधात आहे. बस, तुमचं काय बाकी प्रश्न